नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. कसेत सर्व? मजेत? चला, आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचंय आणि लिंक पण शेअर करायची. बघा, तुमच्यासाठी खास आपण चालू केलेली आहे पीवायक्यू ची सिरीज. त्यामधील मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाईचा पेपर, त्यामधील या वर्षीचे पीवायक्यू आहेत. 2024 या वर्षी झालेला पेपर, त्यामधील गणिताचे आपण काही प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी लिंक शेअर करायची आणि लाईक करायचे. विद्यार्थी संख्या 100, लाईकची संख्या 100 झाली का लगेच आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळं आपण पाहून घ्यायचे लाईक केले की नाही आणि लिंक शेअर केली की नाही. चला, केली लिंक शेअर, लाईक केलंय, सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 2 संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. प्रत्येक संख्येत 40 मिळवले तर येणाऱ्या बेरजेचे गुणोत्तर 25:31 होते, तर त्यातील लहान संख्या कोणती? ऑप्शन बघा, 60, 80, 84 आणि 90. काय लिहायचं उत्तर? चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं. आता पहिलं तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगतो, नंतर ट्रिकने सांगतो आणि नंतर ऑप्शन वरून कसं जायचं ते सुद्धा सांगतो. तिन्ही प्रकारे हे गणित सांगतो. पण त्याआधी लिंक शेअर करायचे आणि लाईक करून घ्यायचे. किती आलं उत्तर? बघा, पहिलं बेसिक पद्धतीने 2 संख्या आहेत. जी लहान संख्या आहे ती 5x घेणार, मोठी संख्या 7x घेणार. त्या दोघांमध्ये 40 मिळवले, ह्याच्यात पण 40 मिळवले, ह्याच्यात पण 40 मिळवले, तेव्हा नवीन गुणोत्तर काय तयार झाले? 25:31. बरोबर चिन्ह म्हणजेच तिरकस गुणाकार. मग 31 ने ह्या पूर्ण संख्येला गुणायचे, 25 ने ह्या पूर्ण संख्येला गुणायचे. मग 25 ने गुणलं 25 175x अधिक 25 गुणिले 40, 25 चोक 100 आणि 0 1000. 31 ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचे, 5 एके 5, 5 त्रिक 15, 155x अधिक 31 गुणिले 40, 0 4 एके 4, 4 त्रिक 12, किती झाले? 1240. मग 155x इकडे आल्यावर काय होणार? वजा 175x वजा 155x बरोबर हे 1240 आहे. तसेच हे 1000 इकडे आल्यावर काय होणार? प्लसचे मायनस. मग 175 मधून 155 गेले, 5 5 गेला 0, 17 15 गेले 2, 20x बरोबर 1240 मधून 1000 गेले, किती राहिले? 240. म्हणजेच इथं x बरोबर काय येणार? 240 भागिले 20. 2 ने भाग दिला, किती आलं? 12. x बरोबर किती आलं? 12. मग आता तुम्हाला लहान संख्या विचारली. लहान संख्येचं गुणोत्तर काय आहे? 5x. म्हणजेच काय येणार? 5 गुणिले x ची किंमत 12, 12 पंचे 60. म्हणजे लहान संख्या कोणती असणार? इथं 60 असणार आहे. लहान संख्या असणार 60. ही झाली बेसिक पद्धत. आता बघा, या ठिकाणी वयवारीची माझी जी ट्रिक आहे ना ती लागेल. बघा, वयवारीची ट्रिक एकदम खतरनाक. बघा, आता हेच गणित तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगतो. वयवारीची ट्रिक. समजा एकाचं वय 5 आहे, एकाचं वय 7 आहे. काय सांगितले? 40 मिळवल्यावर दोघांमध्ये जर समान क्रिया झाली तरच सांगतो ही ट्रिक बसणार. दोघांमध्ये 40 मिळवले किंवा दोघांमधून 40 वजा केले किंवा दोघांमध्ये 8 मिळवले किंवा दोघांमधून 8 कमी केले तरच ही ट्रिक बसेल. एकात मिळवले, एकात वजा केले तर ही ट्रिक बसणार नाही. किंवा एकात 10 मिळवले आणि एकात 20 मिळवले तर ही ट्रिक बसणार नाही. जर दोघात समान क्रिया असेल, एकतर मिळवले किंवा वजा केले तरच ही ट्रिक बसेल. 40 मिळवले, 40 मिळवल्यानंतर गुणोत्तर काय झालं? 25:31. मग आता तुम्हाला लहान संख्या काढायचं. लहान संख्येचं गुणोत्तर किती आहे? 5. ते घ्यायचं गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक. त्याच्या समोर गुणोत्तर आहे 25 आणि 31, ह्याच्यातला फरक किती?
6 छेद तिरकस गुणाकारातील फरक, याचा तिरकस गुणाकार 155, याचा तिरकस गुणाकार 175, याच्यातला फरक किती 20 गुणिले इकडे जेवढे हे मिळवलेत किंवा वजा केलेत ते घ्यायचे, भाग द्या आता 20 एके 20, 20 दुने 40, गुणाकार करा आता 5 30, 30 दुने 60. बघा ह्या पद्धतीने केलं तरी काही सेकंदात उत्तर येईल. कळले? तुम्हाला मोठी संख्या काढायचं असेल मोठ्या संख्येचं गुणोत्तर घ्यायचं, इथं बाकी सेम आहे तसंच. मोठ्या संख्येचं गुणोत्तर त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक हे गुणिले घ्यायचं, तिरकस गुणाकारातील फरक छेदस्थानी, आणि इकडे जी पण संख्या मिळवली ती घ्यायची, काही सेकंदात उत्तर येईल. कळले? ही झाली दुसरी पद्धत. आता तिसरी पद्धत पण सांगतो ऑप्शन वरून, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय, ऑप्शन वरून पण तुम्ही काही सेकंदात काढू शकता. आता तुम्हाला विचारलेली संख्या कोणती आहे, लहान संख्येचं गुणोत्तर किती आहे 5. मग या ठिकाणी 5 ने भाग जाणारी संख्या, पण त्यांनी काय सांगितलं त्यांच्या बेरजेचं गुणोत्तर किती आहे 40 मिळवल्यावर किती होती बेरीज, त्याचं गुणोत्तर किती आहे 25. मग या ठिकाणी कोणत्याही ऑप्शन मध्ये जर तुम्ही 40 मिळवले तर 25 ने भाग गेला पाहिजे, 5 ने तर भाग या तिन्ही संख्यांना जातोय, पण 25 ने भाग कधी जातोय 40 मिळवल्यावर. बघा 60 मध्ये जर 40 मिळवले किती झाले 100, त्यावेळेसच 25 ने भाग जातो, म्हणजे लहान संख्या इथं असणार 60. बघा जर 80 मध्ये 40 मिळवले तर किती होतात 120, 25 ने भाग जातो का नाही. जर 84 मध्ये 40 मिळवले तर 25 ने भाग जातो का नाही. जर 90 मध्ये 40 मिळवले तर 25 ने निशेष भाग जात नाही. 40 मिळवल्यानंतर जे गुणोत्तर येतं लहान संख्येचं त्याला जर भाग जात असेल तर ती असणार लहान संख्या. कळले का? ही तिसरी पण पद्धत तुम्हाला सांगितली. क्लिअर? ज्याला आवडली असेल तिन्ही पद्धत त्यांनी पटकन लाईक करून घ्यायचे, फास्ट मध्ये एकदम बॅग जायचं, लगेच त्या थंबला काळं करून यायचं. क्लिअर? पुढचा प्रश्न बघूया. एका आयताकृती शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून त्याची रुंदी 400 मीटर आहे, तर लांबीचे रुंदीशी गुणोत्तर काय असेल. ऑप्शन बघा 1:3, 3:1, 4:3 आणि 3:4. गुणोत्तर काढायचं म्हणजे अतिसंक्षिप्त रूप तयार करायचं. ज्याचं विचारलंय पहिले त्याचं येणार गुणोत्तर, ज्याच्याशी विचारलंय त्याचं नंतर येणार गुणोत्तर, ज्याचं विचारलंय त्याचं अंशस्थानी, ज्याच्याशी विचारलंय त्याचं छेदस्थानी. कोणाचं विचारलंय लांबीचं रुंदीशी, मग लांबी किती आहे 1.2 किलोमीटर म्हणजेच 1200 मीटर, आणि रुंदी किती आहे 400 मीटर. 2 शून्य कट 2 शून्य कट 4 एके 4, 4 1 12. अंशाचं गुणोत्तर पहिलं, छेदाचं गुणोत्तर नंतर. ज्याचं विचारलंय गुणोत्तर त्याचं अंशस्थानी, ज्याच्याशी तुलना करायची त्याचं छेदस्थानी. म्हणजेच उत्तर काय येणार इथं 3:1. एकाच 3 ला टिक करू नका. काय गुणोत्तर येणार 3:1. जर इथं असं विचारलं असतं रुंदीचं लांबीशी गुणोत्तर किती तर आलं असतं 1:3. कळले? पण लांबीचे रुंदीशी गुणोत्तर किती, लांबी मोठी आहे म्हणजे त्याचं गुणोत्तर मोठं येणार, रुंदी लहान आहे त्याचं गुणोत्तर लहान येणार. एवढं तरी कॉमन सेन्स बेसिक कळलं तरी काही सेकंदात उत्तर येईल. मग तुमची इथं जम्बलिंग होणार नाही 1:3 किंवा 3:1 मध्ये. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघूया. 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 29.098 येईल. ऑप्शन बघा 7.117, 7.107, 63.303 आणि 6.225. पॉइंटची वजाबाकी करायची, बाकी काही नाही. चला काय लिहायचं उत्तर, ऑप्शन नंबर 1 की 2. काही काहींची वजाबाकी चुकते पॉइंटची. चला किती आलं उत्तर, व्हेरी गुड. किती, ऑप्शन नंबर बी. बघा 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 29.098 येईल. मग 36.205 मधून 29.
98 ही जर वजा केली तुम्हाला दुसरी संख्या भेटून जाईल. 15तून 8 गेले 7 उरले 1 हातचा. 10तून 10 गेले 0 उरला 1 हातचा. 2तून 1 गेला 1 उरला. 16तून 6 गेले. 16तून 9 गेले 7 उरले. 3तून 3 गेले 0. म्हणजेच वजाबाकी किती आली? 7.107. या दोघांची बेरीज करा, एवढी बेरीज आली पाहिजे. या दोघांची बेरीज करताना तर चुकणार नाही. या दोघांची बेरीज केली एवढी आली म्हणजे आपण जे घेतलेलं उत्तर आहे ते बरोबर आहे. कळले? हे पॉइंटचे बेरीज वजाबाकीचे सुद्धा गणित येतात पेपरला. भरपूर जण म्हणतात सर एवढं सोपं कुठे येतं का? तर बघा इथं आलेलं आहे मुंबई लोहमार्ग या पेपरमध्ये. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 0.0037 गुणिले 3 भागिले 1.11 बरोबर किती? ऑप्शन बघा. 1000, 0.001, 10,000 आणि 0.0001. किती लिहायचं उत्तर? पॉइंटचा गुणाकार भागाकाराला काही टेन्शन घ्यायचं नाही. सरळ संख्या घ्यायच्या आणि नंतर पॉइंट क्लिअर करायचे. डायरेक्ट संख्या घ्यायच्या. काय संख्या आहे? 37 गुणिले 3 छेद 111. आता पॉइंट कडे बघायचं. अंशस्थानी किती घर सोडून पॉइंट आहे? 1 2 3 4 5 6. मग छेदस्थानी 6 शून्य द्यायचे. 1 2 3 4 5 6. छेदस्थानी किती घर सोडून पॉइंट आहे? 2 घर. मग अंशस्थानी 2 शून्य द्यायचे. 2 शून्य गेले 2 शून्य गेले. आता भाग द्या. 3 त्रिक 9. 2 उरले 3 7 21. 37 1 37. किती आलं? 1/10,000. आता 1/10,000 1 लिहिला. किती शून्य? 1 2 3 4. मग 4 घर सोडून पॉइंट म्हणजेच किती येणार? 0.001. 4 अंक सोडून पॉइंट येणार. म्हणजे उत्तर किती आलं? 0.001. ऑप्शन नंबर येणार इथं बी. चुकून 1000 ला टिक करू नका. 1000 ला टिक केलं उत्तर चुकून जाईल. हा जर अंशस्थानी उरले असतं तर आले असतं. छेदस्थानी उरलं तर 1/10,000 म्हणजेच किती येणार? 0.001. 4 शून्य आहेत. 4 अंक सोडून पॉइंट येणार. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी आहे 2500. सध्या ऑफर मध्ये चालू आहे 1200 रुपयामध्ये. ज्याला घ्यायची असेल घेऊ शकता. ही बॅच 3 ते 4 महिने आपले लाईव्ह लेक्चर असतात. त्यानंतर वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता. दररोज आपले 4 तास लाईव्ह लेक्चर असतात. हे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार ह्या बॅच मध्ये. टॉपिक नुसार सर्व पीडीएफ भेटून जातात. सर्व विषयांचे 2-2 ई बुक भेटतात. चालू घडामोडीचे 3 बुक भेटतात. मॉक टेस्ट भेटते आणि डाऊट सेशन सुद्धा होतं आपलं. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233000737 आणि लवकरच जॉईन करून घ्या. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. 2 डझन पुस्तकांची किंमत 1728 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? ऑप्शन बघा. 1080, 360, 1125 आणि 1050. किती लिहायचं उत्तर? चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्या. भरपूर कमी विद्यार्थी कमेंट करतात, लाईक तर करतच नाहीत. तुमचं नुकसान न होण्यासाठी आम्ही इथं रेकॉर्डिंग करून ठेवत आहोत तुमच्यासाठी खास. 2 डझन म्हणजे 24 पुस्तकांची किंमत 1728 रुपये आहे तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती असेल? पुस्तकांची संख्या कमी झाली, किंमतही कमी होईल 1728 पेक्षा. दोन्ही घटक कमी होत आहेत तर इथं होणार समचलन. समचलनात तिरकस गुणाकार. 1728 गुणिले 15 भागिले 24. 12 ने भाग द्या. 12 दुने 24. 12 एके 12. 5 उरले. 12 चौक 48. 48 आणि 2 50 आणि 2 52. 4 उरले. 12 चौक 48. 2 ने भाग दिला. बेसाती 14. बेदुने 4. एका पुस्तकाची किंमत आहे 72 रुपये. अशा 15 पुस्तकांची किंमत किती येणार मग? 15 दुने 30.
15 साती पाचोदर्श 105 आणि 3 108, म्हणजे अशी 15 पुस्तकांची किंमत येणार 1080 रुपये. एका पुस्तकाची 72, 15 पुस्तकांची 1080. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा, काळकाम वेबचा आहे. 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन बघा 6, 8, 10 आणि 4. तेच काम असेल तर सरळ पहिले मजूर गुणिले पहिले तास गुणिले पहिले दिवस छेदस्थानी नंतरचे मजूर गुणिले नंतरचे तास, तुम्हाला एकूण दिवस भेटून जाते. भाग द्यायचा आहे फक्त. 0 गेला 0 गेला, बे एक बे, बेत्रिक 6, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 चोक 12. किती उरले? फक्त 4. म्हणजेच ते सर्व मजूर 4 दिवसामध्ये सर्व काम करतील. 20 मजूर रोज 9 तास काम केलं त्यांनी, तर ते सर्व काम 4 दिवसात पूर्ण होईल. कळलं? काम समान असेल, काम तेच असेल, तर पहिले मजूर तास दिवस अंशस्थानी, नंतरचे मजूर तास छेदस्थानी, तुम्हाला दिवस भेटतील. मजूर पाहिजे असेल मजूर भेटल, तास पाहिजे असेल तास भेटेल. कळले? पण कधी? काम समान असताना, काम तेच असताना. क्लिअर? काम वेगवेगळं असेल तर पहिल्याचं दुसऱ्याला लिहायचं, दुसऱ्याचं पहिल्याला लिहायचं, बाकी वेगळं काही नाही. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न आहे. एसबी बरोबर 3/4, बीसी बरोबर 5/7, तर एससी यांचे गुणोत्तर किती? गुणोत्तर म्हणजेच अतिसंक्षिप्त रूप तयार करणे. ऑप्शन बघा 15/28, 3/7, 28/15 आणि 7/3. काही करायचे नाही, व्यवस्थित उत्तर काढायचं. अतिसंक्षिप्त रूप देणे म्हणजे समान संख्येने दोघांनाही गुणायचंय, दोघांनाही भाग द्यायचाय. बघा ए, बी आणि सी. ए आणि बी चं गुणोत्तर 3/4, ए च्या खाली 3, बी च्या खाली 4 लिहिलं. नंतर बी चं गुणोत्तर आणि सी चं गुणोत्तर बी च्या खाली आणि सी च्या खाली लिहिलं. रिकाम्या जागा भरा. जिथं काहीच नाही तिथं तीच संख्या रिपीट करायची. आता ए चं गुणोत्तर काढायचं आहे, तर यांचा गुणाकार 3/5 15 आणि फक्त सी चं गुणोत्तर 4/7 28. काय गुणोत्तर आलं? 15/28. आता 15 ला 3 ने भाग जातोय पण 28 ला जात नाही, 28 ला 4 ने जातोय पण 15 ला जात नाही, म्हणजे ह्याचं गुणोत्तर येणार 15/28. ऑप्शन नंबर ए. नाहीतर घाईघाईमध्ये याला देणार 3 ने भाग, याला 4 ने भाग, असं नाही. द्यायचं तर दोघांना समान, नाही तर नाही. जात नसेल तर बळच द्यायचं नाही. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9,500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4, 6, 9 असून त्या म्हशीची किंमत किती? ऑप्शन बघा 3,500, 3,000, 4,000 आणि 4,500. एका म्हशीची किंमत विचारली. पहिलं कोण आहे? गाय. गायीचं गुणोत्तर किती आहे? 4. नंतर आहे म्हैस. म्हशीचं गुणोत्तर किती आहे? 6. त्यानंतर आहे बैल. बैलाचं गुणोत्तर किती आहे? 9. या सर्व गुणोत्तरांची बेरीज किती आहे? 9,500. करा बेरीज. 6 4 10 9 19. 19 ने भाग द्या. 19 5 95, 2 0. एक भाग बरोबर 500. मग याचं विचारलंय म्हशीचे किती भाग आहेत? 6. मग 500 गुणिले 6, 6 5 30 आणि 2 0. मग एका म्हशीची किंमत किती येणार? 3,000. त्याचप्रमाणे तुम्हाला बैलाची किंमत विचारली तर काय करणार? 500 गुणिले 9. जर तुम्हाला गायीची किंमत विचारली तर 500 गुणिले 4 आणि त्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येणार? 9,500. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, वयवारीचा प्रश्न आहे. आई आणि तिची मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज 66 वर्ष आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे आजचे वय किती? ऑप्शन बघा 48 वर्ष, 18 वर्ष, 60 वर्ष आणि 42 वर्ष. प्रश्न नीट वाचून मग उत्तर सांगा, नाहीतर उत्तर आलं 60, लगेच ऑप्शन नंबर 3.
बघा अशा प्रकारच्या गणितामध्ये जे गुणोत्तर आहे ना, वयांची बेरीज तिथपर्यंत न्यायची. दोघांच्या वयांची बेरीज 66 आहे, पण गुणोत्तर कधीच आहे? 2+1 12 वर्षानंतर. मग 12 वर्षानंतर त्या दोघांचे 12-12 24 वय वाढेल, म्हणजेच त्या दोघांची एकूण बेरीज किती असणार? 90 वर्ष. कधी? 12 वर्षानंतर. 12 वर्षानंतर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती असणार? 90 वर्ष. आता 90 वर्ष बेरीज आहे तेव्हा गुणोत्तर किती आहे? 2:3. म्हणजे टोटल किती झाले? 3. 90 ला 3 ने भाग दिला, किती आलं? 30. 1 भाग बरोबर 30. आईचं वय किती आहे? गुणोत्तर 2. मग 30 गुणिले 2 किती आलं? 60. हे 60 वर्ष कधीच आले? आपण गुणोत्तर कधीच घेतलेलं? 12 वर्षानंतर. मग 12 वर्षानंतर आईचं वय 60 होणार आहे. मग आज आईचं वय किती असणार? मग 12 मायनस केले, किती आलं? 48 वर्ष. आईचं आजचं वय असणार 48 वर्ष. 12 वर्षानंतर होणार तिचं 60 वर्ष. कळले? 24 कुठून आलं? 12 वर्षानंतर आईचे 12 वय आणि मुलीचं 12 वय, असं एकूण 24 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज वाढेल. म्हणजेच त्यांच्या वयांची बेरीज 90 ही कधी होणार आहे? 12 वर्षानंतर. कारण गुणोत्तर आपल्याला 12 वर्षानंतरच आहे. आधी दोघांचं किती वय होतं, काय होतं आपल्याला माहिती होतं का? नाही. फक्त सांगितलं बेरीज 66 आहे, पण 12 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर होणार 2:1. म्हणजे आईचं वय मुलीच्या दुप्पट 12 वर्षानंतर. कळलं? ज्या वर्षाचं वय आहे त्या वर्षापर्यंत सगळ्यांची बेरीज आणायची. क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी विजेता बॅचची फी 1200 रुपये, संपूर्ण बॅचची फी 1200 रुपये. फक्त ज्याला अंकगणित घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपली बॅच आहे 399 मध्ये. ज्याला संपूर्ण बॅच घ्यायची तो संपूर्ण बॅच घेऊ शकतो, ज्याला फक्त गणित घ्यायचंय तो गणित सुद्धा घेऊ शकतो 399 मध्ये. फक्त आपल्याला आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा आहे 8233007373. संपूर्ण माहिती भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? ऑप्शन बघा 30, 32, 28 आणि 34. 4 समसंख्या आहेत आणि त्यांची सरासरी आहे 35. सरासरी म्हणजे मधली संख्या. मधली संख्या कोणती आहे? विषम आहेत. म्हणजे पुढे 2 समसंख्या असणार, मागे 2 समसंख्या असणार. आपल्याला विचारली आहे लहान संख्या. मग ह्याच्या आधीची समसंख्या 34, ह्याच्या आधीची 32, म्हणजे इथं 32 असणार लहान संख्या आणि मोठी संख्या कोणती असणार? 36. ह्याच्या नंतरची 38, ही कोणती असणार? मोठी समसंख्या. मग आपल्याला लहान विचारली, मग लहान समसंख्या किती येणार? 32. ऑप्शन नंबर 2. कळले? या सर्व संख्यांची सरासरी काढा, 35च येणार. कारण सरासरी म्हणजे एकदम मधोमध संख्या. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? ऑप्शन बघा 8%, 6%, 5% आणि 4%. जसं तुम्हाला परीक्षेत बघा 10वी 12वी तुम्हाला परीक्षेत किती टक्के मार्क पडले ते कसे काढतात? जे एकूण परीक्षेचे गुण आहेत ते छेदस्थानी आणि जे तुम्हाला मार्क मिळाले ते अंशस्थानी गुणिले 100. एकूण किती पैकी? 2400 पैकी किती मार्क आहेत? 144. म्हणजे किती टक्के? 2 शून्य कट 2 शून्य कट, 12 दुणे 24, 12 चा वर्ग 144, बे एक बे बेसक 12. म्हणजेच किती टक्के? तर 6%. ऑप्शन नंबर बी. ह्या वर्षी मुंबई लोहमार्गाला हे प्रश्न आलेले आहेत. उगाच विचार करू नका की सर अवघड प्रश्न का नाही घेत, सोपेच का घेतात. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात आणि घाईघाईमध्ये उत्तर आपलं चुकतं. त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची तयारी ठेवायची. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयांना विकून 20% नफा कमवतो, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? ऑप्शन बघा 2250, 2500,
2100 आणि 2000. एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयांना विकून 20% नफा कमवतो. म्हणजेच 2520 मध्ये 100% खरेदी आणि 20% नफा, म्हणजे ही रक्कम किती असणार? 120%. आपल्याला खरेदी किंमत काढायची, खरेदी किंमत असते 100%. मग 100% बरोबर किती? तिरकाच गुणाकार 2520 गुणिले 100 भागिले 120. शून्य गेला शून्य गेला, 12 दुने 24, एक उरला, 12 एके 12, 21 गुणिले 100 किती आलं? 2100. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार? 2100. मग 2520 ला विकली, त्याला काय भेटणार? 20% नफा. नफा असेल 100 मध्ये प्लस करून तेवढे टक्के, तोटा असेल 100 मधून मायनस करून तेवढे टक्के. ती किंमत असते, खरेदी किंमत असते नेहमी 100%. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका टेबलाची छापील किंमत 7500 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 12% सूट देतो, तर ते टेबल गिऱ्हाईकाला किती रुपयाला मिळेल? ऑप्शन बघा. 8400, 6700, 6500 आणि 6600. किती येईल ह्याचं उत्तर? 7500 चा टेबल आहे, डिस्काउंट दिले तिथं, डिस्काउंट 12%, म्हणजे 7500 पेक्षा नक्कीच रक्कम ती कमी असणार, म्हणजे 8400 तर कन्फर्म येणार नाही. या तिघापैकी येईल. आता दोन पद्धतीने काढू शकता. एक तर 7500 चे 12%. किती आले 12%? 12 पंचेस 60, 12 साती 84, 6 90, 900 रुपये एवढं सूट दिलेली आहे. मग सूट काय करायची? मायनस 7500 मधून 900 गेले, राहिले किती? 15 तून 9 गेले 6, एकाचा 6600, 6600 रुपये तो टेबल गिऱ्हाईकाला भेटेल. 6600 रुपयाला गिऱ्हाईकाला तो टेबल भेटेल. एक तर ही पद्धत, किंवा 7500 चे किती टक्के त्याला भेटणार आहे? 12% डिस्काउंट दिल्यावर त्या दुकानदाराला किती टक्के भेटणार आहे? 12% गेले, म्हणजेच राहिले किती? 88%. डायरेक्ट तुम्हाला त्या वस्तूची विक्री किंमत भेटेल. यांचा गुणाकार करा. बघा. 75 गुणिले 88, 8 पंचे 40, 8 साती 56, 4 60, 006. किती आलं? 6600. डायरेक्ट तुम्हाला विक्री किंमत भेटेल. ती वस्तू 12% कमी झाली, म्हणजेच त्या वस्तूची किंमत आता किती टक्के आहे? 88%. मग 7500 चे 88% काढा, काही सेकंदात उत्तर येईल. किंवा 12% काढून मायनस करा तरी चालेल, कारण ते डिस्काउंट दिले, तेवढं सूट दिली. क्लिअर? समजलं सगळ्यांना? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल, करून घ्या. कारण आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची PDF अगदी फ्री मध्ये तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर अजूनपर्यंत ज्यांनी टिक्कर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी करून घ्या, कारण तिथं तुम्हाला भरतीचे सर्व काही अपडेट भेटून जातील. आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. आणि जाता ज्यांनी लाईक केलं नसेल, लाईक करून जायचं. समजलं सगळ्यांना? चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता, न चुकता न विसरता. चला, बाय बाय, टेक केअर.